नमस्कार मित्रांनो, जय ज्योती, जय सावित्री, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या कॅन्डिडेटना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आतापर्यंत आपण विविध कॅटेगरीचे कट ऑफ पाहिलेले आहेत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण SCBC संदर्भातच्या कट ऑफची माहिती घेतलेली आहे. आणखीन एक कॅटेगरी आहे जिला आपण EWS म्हणून ओळखतो. SCBC रिझर्वेशन जे आहे ते फक्त मराठा समाजासाठी किंवा मराठा समाजातील कॅन्डिडेटसाठी आहे. EWS हे आरक्षण जे आहे, हे रिझर्वेशन जे आहे ते ओपन मधील सर्व कॅन्डिडेटसाठी अवेलेबल आहे. ही गोष्ट ध्यानात असू द्या. त्यासाठी एक अट असते की संपूर्ण कुटुंबाचं मिळून 8 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न नसावं. आणि तसंच EWS चं प्रमाणपत्र हे माझ्या माहितीप्रमाणे तरी दरवर्षी काढावं लागतं. आता SCBC प्रमाणेच EWS ला सुद्धा 10% रिझर्वेशन आहे. आणि सगळ्यात जास्त कमी कॉम्पिटिशन असलेला गट म्हणजे हा EWS हे सेक्शन राहणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले होते की सर SCBC प्रमाणपत्र उशिरा निघालंय किंवा SCBC प्रमाणपत्र अगोदर फॉर्म मध्ये रजिस्टर केलं नव्हतं. तर या संदर्भातील माझ्या माहितीप्रमाणे जितकी उत्तरं देता होईल तितकी मी विद्यार्थ्यांना दिलेली आहेत. असं ESW चा कट ऑफ सगळ्यात कमी राहणार आहे. हे तर निश्चित तो किती राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, EWS ची टोटल विद्यार्थी संख्या टेट 3 साठीची एक्झाम मध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 9,822. त्यापैकी इथेही महिलांनी बाजी मारलेली आहे. पुनश्च महिलांचे अभिनंदन किंवा फिमेल कॅन्डिडेटचे अभिनंदन. यामध्ये 5,922 कितीपैकी 9,822 पैकी 5,922 ह्या महिला आहेत. तर 3,900 हे पुरुष कॅन्डिडेट पात्र आहेत. जर आपण 15,000 जागा टोटल येणार आहेत असं गृहीत धरलं, जास्तच येतील आता, पण जर गृहीत धरलं तर या 15,000 जागांसाठी 10% रिझर्वेशन याप्रमाणे ESW साठी वॅकन्सी राहतील 1,500. आता त्यापैकी जर अर्ध्या जागा 750 जागा झेडपीला, मनपाला, नपाला या शासकीय शाळांवर गृहीत धरल्या तर 750 क्रमांकावर मेरिट लिस्ट मध्ये जो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी आहे 124 गुणांवर. म्हणजेच 124 गुणांपैकी जास्त ज्याचे मार्क्स आहेत असे विद्यार्थी झेडपीला, नपाला, मनपाला लागण्याची शक्यता आहे EWS चे. हे झाले 750. आता 750 गेल्यानंतर खाली राहतात 750 जागा. 750 जागा कशासाठी राहणार आहेत? विथ मुलाखतीसाठी, संस्थेसाठी गृहीत धरतोय आपण. गृहीतक पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला चांगलं, कोणताही एक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला चांगलं समजून येईल की गृहीतक काय सांगतोय मी. यामध्ये विषय वाईज बद्दल असणार आहे, माध्यम वाईज बद्दल असणार आहे. त्यानंतर इतरही बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही एक पाठीमागचा व्हिडिओ बघू शकता. आता 750 जागासाठी गुणिले 3, एकाच 3 जर मुलाखती सहसाठी गेले तर यांची संख्या होते 2250. 2250 प्लस वरचे 750 सोडले, 750 वा क्रमांक सोडला, 751 पासून पुढचे 2250 जर आपण घेतले तर हे 3,000व्या क्रमांकापर्यंत येतात. मग मुलाखतीसाठी जाणारे हे आहेत पण हे 2250. 751 पासून पुढचे 2250 म्हणजेच 3,000व्या क्रमांकापर्यंत मुलाखतीसाठी जाणाऱ्या 3,000व्या क्रमांकावरील विद्यार्थ्याचे गुण असणार आहेत 100. म्हणजे 100 गुणावरला विद्यार्थी सुद्धा मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे. जर केवळ 15,000 जागा आल्या त्यातली 10% पकडले तर. पण कालचा जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर जागा व्हॅकन्सीज वाढणार आहेत. त्याच्यानंतर हा तर फर्स्ट फेज असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड फेजही लागणार आहे. सेकंड फेजचा विचार आपण सोडून देऊया, त्याच्या संदर्भात आपण विचारच करायचा नाही. सध्याच जर म्हटलं की हे वरचे जे 1,500 आहेत, या 1,500 जागांसाठी जे वरचे 750 आहेत किंवा मग हे दुसरे जे 2250 पकडतो या सगळ्यामधून
अगदी 200 विद्यार्थी जरी आले नाही, 200 विद्यार्थी कुणी कागदपत्र गळाले, कुणी अगोदरच जॉईन असेल आले नाही, अजून जरी आपण 100 200 300 पकडले, तर 300 विद्यार्थी जर पकडले तर 3300 वरचे 3000 प्लस अजून 300 ऍड केले तर 3300व्या किंवा 3300व्या क्रमांकावर EWS चा जो विद्यार्थी राहील तो 57 गुणांवाला असेल. यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला या विविध कॅटेगरी, त्यानंतर या संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये टेट फर्स्ट, टेट सेकंड दिलेले किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला माहित नाही. ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा ज्या पेपरसाठीचे, विषयासाठीचे, माध्यमासाठीचे विद्यार्थी कमी असतील, यांची यादी जी आहे किंवा यांची मेरिट लिस्ट जी आहे, माझ्या मते 80 पर्यंत सुद्धा, 80 90 91 92 पर्यंत सुद्धा खाली येऊ शकते. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, महिला यांची तर बऱ्यापैकी ही मेरिट यादी खाली येणार आहे. EWSच्या विद्यार्थ्याची चांदीच असणार आहे. त्यामुळे जर कुणाकडे हे सर्टिफिकेट संदर्भात काही शंका असतील, काही अडचणी असतील तर त्या दूर करून घ्या. त्या संबंधीचे डॉक्युमेंट जवळ करून ठेवा. सगळ्यात जास्त संधी आजपर्यंत आपण जितक्या कॅटेगरी पाहिल्या त्यामध्ये EWS ला असणार आहे आणि त्या संदर्भात तुम्ही हलगर्जीपणा करून चालणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.